मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आलेली आहे। भांडूप विक्रोळीमध्ये दरडग्रस्त भागामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे। या दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। सूर्यानगर खिंडीपाड्यातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलेला आहे। तर भांडूप विक्रोळीमध्ये दरडग्रस्त भागामध्ये हा अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे। त्या दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे। तर विक्रोळी आणि भांडूपमध्ये दरड कोसळण्याच्या संरक्षण भिंती कोसळण्याच्या घटना समोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर या दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, मुंबई महापालिका आता अलर्ट मोडवर आलेली आहे। ज्या भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे, भीती निर्माण केली जाते, त्या भागांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि आज या पावसाचा दुसरा दिवस आहे। हवामान खात्याकडून मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यामध्येच आता मुंबई महानगरपालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपली कंबर कसलेली पाहायला मिळत आहे। एकंदरीत मुंबईतील विक्रोळी परिसरातील खिंडीपाडा आणि सूर्यानगर या दोन ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। याचं कारण असं की या ठिकाणी या अगोदर दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि दरडग्रस्त हा परिसर म्हणून ओळखला जातो। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून अलर्ट मोडवर येऊन भांडूप आणि विक्रोळी परिसरातील या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहता पोलिसांकडून आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समन्वय साधला जातोय। कुठली अप्रिय घटना घडू नये या मुसळधार पावसाच्या दरम्यान यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत। नागरिकांना आवाहन केलं जात आहे की घराच्या बाहेर जर का तुम्ही पडत असाल तर गरजेचं असेल तरच बाहेर पडा, सुरक्षित ठिकाणी राहा, समुद्रकिनारी जाऊ नका, अशा आवाहनं त्या करण्यात आलेली आहेत आणि उपाययोजना कामाला पालिका आणि पोलीस प्रशासन लागलेलं आहे। हो, नक्कीच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।